रसिक हो, एक हसीन शाम को या सदरातील पहिल्या मराठी कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत आहे. सहारा एंटरप्राइजेस जाहिद शेखची प्रस्तुती एक हसीन शाम को. आजचा हा कार्यक्रम आपल्यासाठी घेऊन आलोय वारा गाई गाणे. आपण जर माझे चॅनल अजूनही लाईक सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा, कारण सुमधुर गीतांचे अनेक कार्यक्रम मी आपणासाठी हिंदी आणि मराठी घेऊन येत आहे. तर रसिक हो, संगीत श्वास संगीत ध्यास असे मांडणारे शब्द सुरांचे जादूगर म्हणजे आपले लाडके श्री सुधीर फडके, ज्यांना आपण बाबूजी या नावाने ओळखतो. आपल्या मनात त्यांनी एक अशी जागा निर्माण केलेली आहे की त्यांची सर्वच गाणी आजपर्यंतची अजरामर झालेली आहेत. आता आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण त्यांच्याच गाण्याने करणार आहोत. आषाढी एकादशी नुकतीच पार पडलेली आहे. पंढरपुरात न जाताही संपूर्ण जगात विठ्ठल नामाचा गजर झाला आणि विठ्ठल हा मनामनात वसलेला आहे. त्या विठ्ठलाच्या चरणी हे माझं पहिलं पुष्प मी अर्पण करतो आणि थेट लंडनहून माझा बालमित्र आजचे हे पहिले गीत सादर करीत आहेत. चित्रपटाचं नाव झाला महार पंढरीनाथ आणि थेट लंडनहून हे गीत सादर करीत आहेत श्री अविनाश सकपाळ. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, वेदा नाही नाही कला, वेदा नाही नाही कला, अंत पार याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. निराकार तो निर्गुण ईश्वर, कसा प्रकटला असा विठेवर. निराकार तो निर्गुण ईश्वर, कसा प्रकटला असा विठेवर. उभय ठेविले हात कटीवर, उभय ठेविले हात कटीवर. पुतळा चैतन्याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. परब्रह्म हे भक्तासाठी, परब्रह्म हे भक्तासाठी. मुके ठाकले भीमे काठी, मुके ठाकले भीमे काठी. उभा राहिला भाव सावयव, उभा राहिला भाव सावयव. जणू की कुंडलिकाचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबांची गुरे राखतो. हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबांची गुरे राखतो. पुरंदराचा परमात्मा, पुरंदराचा
वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा विठ्ठल 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 विठ्ठला 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 माय बापा विठ्ठला माय बापा विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठला माय बापा विठ्ठल नामाचा गजर झालेला आहे आणि आपण तल्लीन झालाच असाल. रसिक हो, किती अजरामर गीतं मराठी चित्रपट सृष्टीने आपल्याला दिली आणि यात मोलाचा सहभाग मंगेशकर घराण्याचा. मंगेशकर घराण्यांनी इतकी सुंदर सुंदर गाणी आपल्याला दिली आणि त्यात बहीण भावाचं जर गाणं असेल तर ते गाणं नक्कीच अप्रतिम होईल, हो का नाही? होणारच. रसिक हो, पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि आशा भोसले यांची जोडी जेव्हा जमायची ना तर एक सुंदर असं गीत निर्माण व्हायचं आणि त्या गीताचा मनमुराद आस्वाद आपण लुटायचो. एक चित्रपट आला होता, सुंदर अशी कलाकारा त्या चित्रपटात होती. त्या कलाकाराचं नाव होतं स्मिता पाटील. त्या चित्रपटाचं नाव जर आपण ऐकलं तर आपल्या अंगावर काटे येतील, कारण चित्रपटाचं नाव होतं निवडुंग. आणि या निवडुंग चित्रपटात पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि आशा भोसले यांचं गीत आपण ऐकलं तर बस एक अशी आशेची पालवी आपल्या मनात फुटते की त्या पहाटेची वाट आपण बघतो. आता सादर करीत आहेत अंजली संत एक सुंदर असं गाणं, चित्रपटाचं नाव निवडुंग आणि या गीताचे बोल आहेत केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली. अंजली संत.
आयुष्यात इतक्या घडामोडी होत असतात, इतकी सुख, इतकी दुःख, इतकी संकट आपल्या आयुष्यात येत असतात, पण सुखात आपण देवाला आठवतो का? कदाचित कमी वेळा. पण ज्यावेळी आपल्या मनात दुःख असतं त्यावेळी आपण देवाची आराधना दिवस रात्र करत असतो. चित्रपट सृष्टीत एक नावाजलेलं नाव म्हणजेच मोहम्मद रफी साहब. मोहम्मद रफीची अजरामर गाणी आपण ऐकलीत, पण मराठी गीतं त्यांनी एवढी सुंदर गायली की बस ती गीतं आपली श्वास बनून राहिली. मोहम्मद रफी साहेबांनी गायलेलं एक सुंदर असं गीत आता आपण ऐकणार आहोत आणि हे गीत सादर करीत आहेत माझे बंधू सलीम मुल्ला. त्या गीताचे बोल आहेत, शोधिसी मानवा राऊळी मंदिरी. आजचं हे गीत सादर करीत आहेत सलीम मुल्ला. शोधिसी नाद तो देवा आपल्या अंतरी शोधिसी मानवा राऊळी मंदिरी. धकाधकीच्या आयुष्यात आपण एक आसरा शोधत असतो आणि तो आसरा असतो गीतांचा, संगीताचा. किती किती गीतं आपण ऐकतो, किती गाणी आपण ऐकतो आणि ती मनात साठवून ठेवतो. आयुष्यात येणाऱ्या सुखदुःखाच्या वाटेवर चालताना ज्यावेळी आपण कुठेतरी निसर्गरम्य परिसरात फिरत असतो ना, त्यावेळी कुठून तरी एक साद ऐकू येते आणि ती साद इतकी सुंदर असते की त्या सादेला हाक द्यावीशी वाटते. कारण जो वारा येत असतो ना, तो गाणी गात असतो आणि म्हणूनच स्वराली कदम सादर करीत आहे वारा गाई गाणी. वारा गाई गाणी
मेघ सावळे निळ्या लगे, मेघ सावळे कल्पनेस मी पंख लाविले, पंख लाविले. झेलते मी सागरी हे सतेज सोने, वारा नाही गाणी, प्रीतीचे तळहाणे. धुंद आसवेली, धुंद फुलवारी, वारा नाही गाणी. नमस्कार, मी स्वराली कदम. एक हसी शाम को या कार्यक्रमात सहभागी होताना मला खूप आनंद होत आहे. जाहीदबाई, तुमचे खूप खूप आभार याबद्दल. कारण हा कार्यक्रम आता इतका प्रसिद्ध झाला आहे की ऑडिओ व्हिज्युअल स्वरूपात पहिल्यांदाच असा कार्यक्रम चालू आहे यूट्यूब चॅनलवरनं. आणि त्यातला तुम्ही दिलेला खुमासदार निवेदनाचा जो तडका आहे तो फारच लाजवाब आहे. आणि नवोदित कलाकारांसाठी ही उत्तम संधी आहे, उत्तम व्यासपीठ आहे की इथे तुम्ही येऊन आपले गाण्याचे व्हिडिओ नक्की शेअर करा, जाहीदबाईंकडे पाठवा. त्यायोगे तुम्ही तुमच्या नातेवाईकांसमोर, तुमच्या मित्रमंडळींसमोर तुमची कला सादर करू शकाल आणि आपलं नाव खूप कमवू शकाल. नक्की पाठवा व्हिडिओ आणि हा कार्यक्रम असाच सुंदररित्या प्रसिद्ध होवो आणि त्याला छान प्रतिसाद मिळो हीच मी परमेश्वराचरणी प्रार्थना करते. जाहीदबाई, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद स्वराली. तर रसिको हो, आपण गीत संगीत याचा मनमुराद आस्वाद लुटत असतो, मनात भाव असतो आणि देव सुद्धा असतो. हे जे आपलं मन आहे ना, हे आपलं शरीर आहे, ती असं कोणीतरी लिहून गेले की ती एक तिजोरी आहे आणि त्या तिजोरीत भक्तीचा अखंड साठा आपण जमा करून ठेवलेला आहे. चित्रपट सुंदर असा. ऐकायचंय गाणं कोणतं? हो हो हो, तेच गाणं मी सादर करत आहे. आणि आजच्या या सुंदर अशा गीताला आपला स्वर दिलेला आहे अभय भालेराव ग्वाल्हेरहून. सादर करीत आहेत देहाची तिजोरी भक्तीचा देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा. उघडदार देवाता, उघडदार देवा, उघडदार देवाता, उघडदार देवा. ते दूध डोळे जात मांजराची, मनी चोरट्याचा रे भीती चांदण्याची. सावया नाही पंख कागदावा, उघडदार देवाता, उघडदार देवा. उजेडात होते पुण्य, अंधारात पाप, ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप. दुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोक सेवा, उघडदार देवाता, उघडदार देवा. स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा विनोरी, आपुलीच प्रतिमा होते, आपुलीच बैरी. घडोघडी अपराधांचा
तोल सावरा उघडदार देवाता उघडदार देवा देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा उघडदार देवाता उघडदार देवा उघडदार देवाता उघडदार देवा 8,000च्या साडीवर एक शर्ट आपल्या पतीसाठी गिफ्ट म्हणून आणणारी ती नवरी तुम्हाला माहीतच आहे. मी तो किस्सा मागे माझ्या एका कार्यक्रमात सांगितलेला होता. पण एकदा लाडाने नवरी आपल्या नवऱ्याला म्हणाली की काय हो आज जेवण कसं झालेलं आहे. तर नवरा सुद्धा लाडात म्हणाला की काय बाबा काय सांगू तुला, तू तर भांडण उकरून काढायचा बहानाच शोधत असते. हे नवरा नवरीचे किस्से होतात ना. आणि ज्यावेळी एक सुंदर नवरा आणि एक सुंदर नवरी एखादं सुंदर युगलगीत आपल्यासाठी सादर करतात तर बस एक अनोखा माहोल निर्माण होतो. तर आता तुम्ही ज्यांची वाट पाहताय असं सुंदर जोडपं एक सुंदर असं गीत घेऊन आपल्यासाठी आलेलं आहे. हो, डॉक्टर माधुरी आणि सुकुमार साखरदंडे आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत एक धमाल मस्तीभर गीत. गीत कोणतं आहे ते तुम्ही ऐका. तर माधुरीजी आणि सुकुमार तयार. ही नवरी असली अरे ही मनात ठसली. ही नवरी असली अरे ही मनात ठसली. हिचा नखरा पाहून काळीज उडतंय हो. धक 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 नवरा असला अरे हा कोपऱ्यात बसला. नवरा असला अरे हा कोपऱ्यात बसला. मला येता जाता चोरून बघतोय हो. ही नवरी असली अरे ही मनात ठसली हो. मनातलं सार सांगून गेली कशी जिरवली थोडी. सपनात आता रंगून जाईल दोघांची जोडी. मनातलं सार सांगून गेली कशी जिरवली थोडी. सपनात आता रंगून जाईल दोघांची जोडी. ही पोरगी पटली ही पोरगी पटली. नवरी नटली पोरशालूने सुन चमकत जाईल हो. लक 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 नवरा असला अरे हा कोपऱ्यात बसला. ही नवरी असली अरे ही मनात ठसली हो. लगीन झाल्यावर दावी नेंगा समजू नको मला भोळी. गजाग बायको झालीस तर मी देईन फुटाची गोळी. लगीन झाल्यावर दावी नेंगा समजू नको मला भोळी.
गजाग बायको झालीस तर मी देईन फुटाची गोळी. मी हुकुमाची राणी, तुला मी पाजीन पाणी. मी हुकुमाची राणी. तुला मी पाजीन पाणी. आता तांडव सोडून मांडव घालूई. लगबग लगबग ही नवरी असली, अरे ही मनात खचली. तिचा नकरा पाहून काळीज उडते हो. धक 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 धक. नवरा असला, अरे हा मनात ठसला. मला येता जाता चोरून बघतोय हो. टक बक, टक बक. ही नवरी असली, अरे ही मनात ठसली. हो, नवरा असला, अरे हा मनात ठसला. ए, 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 ए. 9 वर्षाची व्यक्ती. आता मागच्या काही महिन्यापूर्वी त्यांच्याबरोबर मी एक स्टेज प्रोग्राम केला आणि बराच वेळ मी ग्रीन रूम मध्ये त्यांच्याशी बोलत बसलेलो होतो. मेकअप रूम मध्ये मी त्यांच्याशी बोलत बसलेलो होतो. काय उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांनी मला दिला आणि खरंच सांगतो की इतका जिवंतपणा आणि इतका तजेलेपणा 91व्या वर्षात सुद्धा इतका सुंदर असा अभिनय आणि तरोताजेपणा मी क्वचितच कोणत्या माणसात पाहिला असेल. हो, मी उल्लेख करतोय मराठी चित्रपट सृष्टीतील एक नामवंत कलाकार श्री रमेश देव यांचा. रमेश देव यांचं सुंदर असं गीत, हो तेच पियानोवर आपण ऐकलेलं होतं. हेच गीत ज्यावेळी मी ज्या कार्यक्रमात त्यांच्याबरोबर होतो, जेव्हा हे गीत वाजायला लागलं, एखादा कलाकार गायला लागला, तेव्हा अक्षरशः खुर्चीवरून उठून रमेश देव यांनी तसाच डान्स 91व्या वर्षात केला. हेच गीत इतकं जुनं आहे, पण आजही नवीन पिढीला सुद्धा बस ते खूप आवडतं. आणि तेच गीत आता सादर करीत आहेत माझे मित्र श्री विनायक करंदीकर. गीताचे बोल सूरतेची छेडिता, गीत उमटले नवे. सूरतेच छेडता, गीत उमटले नवे. सूरतेच छेडता, गीत उमटले नवे. आज लाभले सखी सौख्याचे मला हवे हो. सूरतेच छेडता, बोल प्रीत बहरली हो. कळी कळू चमलली, बोल प्रीत बहरली. कळी कळू चमलली, वेदना सुखावली, हासली तुझ्या सवे हो. सूरतेच छेडता, गीत उमटले नवे. सूरतेच छेडता, गीत उमटले नवे. आज लाभले सखी सौख्य जे मला हवे हो. सूरतेच छेडता, एकटा तरी स्मृती हो. तुझ्याच या सभोवती एक
तरी स्मृती तुझ्याच या सभोवती बोललो कसे किती शब्द शब्द आठवे हो सूर तेच छेडिता गीत म्हटले नवे सूर तेच छेडिता गीत म्हटले नवे आज लाभले सती सौख्य जे मला हवे हो सूर तेच छेडिता ला 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 हो 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 सूर तेची छेडिता गीत उमलले नवे. हे गाणं ज्यावेळी स्क्रीनवर आपण पाहिलं त्यावेळी रमेश देव यांचा तो हसतमुख चेहरा आजही आपल्या मनात आपण साठवून ठेवलेला आहे. आणि अशीच सुंदर सुंदर गीत ज्यावेळी आपण ऐकतो त्यावेळी तरुण पिढीवर सुद्धा मोहिनी झाल्याशिवाय राहत नाही. आणि हे गीत जर एखादी कुमारिका ऐकते त्यावेळी ती काय म्हणत असेल? ती म्हणते फुलले रे क्षण माझे फुलले रे. सादर करीत आहेत अंजली. स्वप्नात येणे तुझे भांबावल्या माझ्या ओरात स्पर्शात रेशीम काटे तुझे ओढही बेबंद श्वासात ध्यासात स्वप्नात येणे तुझे भांबावल्या माझ्या ओरात स्पर्शात रेशीम काटे तुझे मन मोराचे जादू भरे है पिसारे मेंदीने शकुनाच्या मेंदीने हसले
फुलले रे सजले रे क्षणमासे सजले रे क्षणमासे फुलले रे आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींवर चित्रपटात बऱ्याच वेळी उल्लेख झालेला आहे आणि दिग्गज लोकांनी तो चित्रपटाद्वारे सादर केलेला आहे. चित्रपट सामना, डॉक्टर श्रीराम लागू यांची अजरामर भूमिका आपण त्यात पाहिली, सोबत निळू फुले. किती अनोखे प्रसंग या चित्रपटात होते. आणि या चित्रपटातील एक गीत जे वास्तवाला धरून लिहिले गेलेलं होतं, तेच गीत आता सादर करीत आहेत विनोद कोल्हापकर. हो, कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे. नमस्ते, अस्सलाम वालेकुम. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाचे ओझे, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाचे ओझे. कशासाठी उतरावे तंबू कोण मेले कुणासाठी रक्त कशासाठी उतरावे तंबू कोण मेले कुणासाठी रक्त जगतात येते कोणी मनात कुजून तरी कसे फुलतात गुलाब होतात. कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे, कोणाचे ओझे, कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे, कोणाचे ओझे. दीप सारे जाती येथे विरुन विझुन वृक्ष जाती अंधारात गोठून झळून. दीप सारे जाती येथे विरुन विझुन वृक्ष जाती अंधारात गोठून झळून. जीवनाशी खेती पैजा गोकुल गोकुल म्हणती हे वेळे पिरी तरी आम्ही राजे. कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे, कोणाचे ओझे, कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे, कोणाचे ओझे. लॉकडाऊन कोरोना सुरू होण्यापूर्वी एक सुंदर आयुष्य आपण जगत होतो. सकाळी नवरा कामावर जायचा, संध्याकाळी घरी यायचा. पण लॉकडाऊन सुरू झालं आणि सगळं काही ठप्प झालं. नवरा बायको दोघेही घरात. तीच गंमत जम्मत, चिडचिडेपण, खोटे खोटे लटकेपणा, राग,
किती किती प्रकार आपण या लॉकडाऊनमध्ये पाहिले आणि पुन्हा लॉकडाऊन हे शिथिल करण्यात आलं आणि नवरे मंडळी पुन्हा कामावर जायला लागले. आता ज्यावेळी ते कामावर जायला लागले तर गृहिणींच्या मनात एक गाणं रुंजी घालू लागलं आणि ते गाणं म्हणजे नवरा ज्यावेळी संध्याकाळी परत येतो ना त्यावेळी बस त्या नेहमी गुणगुणतात. हो, सांज वेळेचं गाणं आहे हे आणि ते गाणं म्हणजे झाल्या तिन्ही सांजा. माझ्या विनंतीला मान देऊन सुषमा येरम सादर करीत आहेत झाल्या तिन्ही. झाल्या तिन्ही सांजा करून शिनगार साजा वाट पाहते मी ग येणार साजण माझा. झाल्या तिन्ही सांजा करून शिनगार साजा वाट पाहते मी ग येणार साजण माझा. प्रीतीच्या दरबारीच येणार सरदार मायेच्या मिठीचा त्यांच्या गळ्यात घालीन हार. प्रीतीच्या दरबारीच येणार सरदार मायेच्या मिठीचा त्यांच्या गळ्यात घालीन हार. दिलाच्या देव्हाऱ्यात बांधीन मी पूजा वाट पाहते मी ग येणार साजण माझा. झाल्या तिन्ही सांजा करून शिनगार साजा वाट पाहते मी ग येणार साजण माझा. भेटीत रायाच्या सांगेन मी सार सोसवेना बाई मला यौवनाचा भार. भेटीत रायाच्या सांगेन मी सार सोसवेना बाई मला यौवनाचा भार. तानेल्या हरणीला हळूच पाणी पाजा वाट पाहते मी ग येणार साजण माझा. झाल्या तिन्ही सांजा करून शिनगार साजा वाट पाहते मी ग येणार साजण माझा. मी निवेदन करतो, गाणीही गातो आणि कदाचित तुम्हाला ते पसंत सुद्धा पडत असेल. पण ह्या लॉकडाऊन मध्ये माझ्यातला एक नवीन कलाकार मलाच गवसला आणि तो म्हणजे लेखक. आणि एक असाच प्रयत्न केला मी की एखाद्या मराठी गाण्याच्या चालीवर एखादं गाणं लिहायचा प्रयत्न मी केला. आणि माझ्या मनाने मला असं सांगितलं की आता कोरोनाचा प्रादुर्भाव इतका वाढलेला आहे तर जनजागृतीसाठी कोरोनावरच का गाणं लिहिलं जाऊ नये. आणि मी एक साध्या सोप्या चालीवर कोरोनावर एक गीत लिहिलं. ऐकायचंय तुम्हाला? तर चला ऐकूया. चाल होती ही चाल तुरु तुरु.
साथ अशी कशी माणूस जाई जीवानिशी घरी बसण्यात आहे शहाणपण जीव आपला लई भारी येणार नाही हा घरी जाऊ नका आता तुम्ही कुठे पण ही साथ अशी कशी माणूस जाई जीवानिशी घरी बसण्यात आहे शहाणपण जीव आपला लई भारी येणार नाही हा घरी जाऊ नका आता तुम्ही कुठे पण इथे कोणी आसपास ना हैमान खाली हा कोरोना तोंडावर मास्क आणि हात धुवा डॉक्टरांच्या सल्ल्याला साथ द्या घरी आहेत बायका पोर आपण नाही गुरढोर हे जीवन नाही 2-4 क्षण जीवन आपला लई भारी येणार नाही हा घरी जाऊ नका आता तुम्ही कुठे पण पोलीस डॉक्टर सुरक्षा रक्षक हेच आपले सुरक्षा हेच कवच झाले जीवावर हे उतार नाही सोडणार आपल्याला निराधार मान त्यांचा तुम्ही ठेवा साथ त्यांना तुम्ही द्या येईल जीवनात पुन्हा आनंद जीव आपला लई भारी येणार नाही हा घरी जाऊ नका आता तुम्ही कुठे पण ही साथ अशी कशी माणूस जाई जीवानिशी घरी बसण्यात आहे शहाणपण जीव आपला लई भारी येणार नाही हा घरी जाऊ नका आता तुम्ही कुठे पण जाऊ नका आता तुम्ही कुठे पण नवरा बायकोचं कडाक्याचं भांडण झालं. त्या नवऱ्याचा मी मित्र. काही दिवसांनी तो नवरा मला भेटला तर मी त्याला विचारलं की अरे बाबा वहिनीबरोबर तुझं भांडण झालं आणि आता कसं आहे, सगळं ठीक आहे? तर तो म्हणाला ठीक आहे. अगदी गुडघे टेकत टेकत ती माझ्याजवळ आली आणि ती म्हणाली, बाप रे, मी घाबरलो. मी म्हटलं की वहिनी म्हणजे जगदंबेचा अवतार, एवढी कडक लक्ष्मी, आणि ती गुडघे टेकत टेकत तुझ्याजवळ आली, पण म्हणाली काय? तर तो म्हणाला, अरे काही नाही रे, नेहमी म्हणते तेच म्हणाली. ती म्हणाली की आता तरी पलंगाच्या बाहेर या, आता तरी पलंगा खालून बाहेर या, यापुढे कधीच मारणार नाही तुम्हाला. अशा या गमती जमती होत असतात. आणि ज्यावेळी अशा गमती जमती होतात आणि नवरा रुसून कुठेतरी निघून जातो तर एक गीत लिहिलं जातं आणि ते गीत असतं, शोधू मी कुठे कशी प्रिया तुला. सादर करीत आहे स्वराली कदम. शोधू मी कुठे कशी प्रिया तुला, शोधू मी कुठे कशी प्रिया तुला. प्रीतिकाने साधने मजला, शोधू मी कुठे कशी प्रिया तुला.
पदर में बास हुए जपते अललेचा मानत वारा काही सांगतो मजला शोधून कुठे कशी प्रिया तुला प्रिया तुला प्रिया तुला ओळखीची गुण काही पटते नच झाली भेट डोळ्याच्या पापणीत मिटते उमटे येतिया सावली कशा मजला शोधून कुठे कशी प्रिया तुला शोधून कुठे कशी प्रिया तुला प्रीती कादे साधे मजला शोधून कुठे कशी प्रिया तुला कंटाळत ना तुम्ही टीव्हीवरच्या बातम्या ऐकून ऐकून? हो, मीही फार कंटाळलो आहे. कारण भाज्यांचे भाव वाढले. कांदा 100 रुपये किलो, टमाटे 60, 70, 80 रुपये किलो. बाप रे, संसार करायचा तरी कसा? आणि मग ह्या भाज्या घ्यायला आपण बाजारात न जाता डायरेक्ट मळ्यात गेलो तर कसं होईल? हा, यायचंय तुम्हाला मळ्यात. कारण डॉक्टर माधुरी आणि सुकुमार हे दोघेही चालले आहेत मळ्यात. आणि मळ्यात काय धमाल करतायत ते आपण सगळेच बघूया. तर डॉक्टर माधुरी आणि सुकुमार डिपाडी डिपांग म्हणत म्हणत मळ्यात मजा करतात. डिपाडी पांग डिची पाडी पांग हिडी पाडी डिची पाडी पांग डिपाडी पांग डिची पाडी पांग हिडी पाडी डिची पाडी पांग काळी माती हिळ पाणी हिरव शिवा ताजा ताजा माळव्याचा होईल या भाग डिपाडी पांग डिची पाडी पांग हिडी पाडी डिची पाडी पांग काळी माती हिळ पाणी हिरव शिवा ताजा ताजा माळव्याचा होईल या भाग ज्वालीच्या या मळ्यामध्ये फिरतीच पाणी बघायला कौतिक आलं नाही कोणी मळाला या मळेवाली भेटलीच नाय अगं राणी माझ्या मळ्यामध्ये घुसशील काय डिपाडी डिपांग डिची पाडी डिपांग हिडी पाडी डिची पाडी डिपांग डिपाडी डिपांग डिची पाडी डिपांग हिडी पाडी डिची पाडी डिपांग काकडीचा बांधा तुझा मिरचीचा तोरा मुळ्यावानी गाडी तुझी रंग गोरा गोरा हे पोरी काकडीचा बांधा तुझा मिरचीचा तोरा मुळ्यावानी
कडू तरी रंग गोरा गोरा लिंबवानी कांती तुझी पिकावानी ओठ टमाट्याचे पान तुझे भेंडीवानी मोठ काळजात मंडई तू मांडशील काय अगं राणी माझ्या मळ्यामध्ये घुसशील काय डिपांगडी पांगडीची पांगडी पांग हिडी पांगडीची पांगडी पा डिपांगडी पांगडीची पांगडी पांग हिडी पांगडीची पांगडी पा नको जाऊ भाजीवाल्या फुकाचा रुबाब भाजी तुझी वर भाजी आतून खराब नाऊ पुकारचा रुबाब तुझी भाजी आतून खराब नको नाऊ पुकारचा रुबाब तुझी भाजी आतून खराब नको जाऊ भाजीवाल्या फुकाचा रुबाब भाजी तुझी वर भाजी आतून खराब गोड गोड बोलशील पाडशील फशी भाजी तुझी पाठी पाठी घेऊन तरी कशी आजकाल कुणाचा भी भरवसा नाही राणी माझ्या मळ्यामध्ये घुसशील काय डिपांगडी पांगडीची पांगडी पांग हिडी पांगडीची पांगडी पा डिपांगडी पांगडीची पांगडी पांग हिडी पांगडीची पांगडी पा तुझ्यासाठी शिवाराची केली मशागत खोरा भला जीव दिला काळजाच खत राखायला मळा केली डोळ्याची वात बुजगावण्याच्या फळी उभा दिन रात जळू दिन रात नको जीव टांगू ठाव हाय मला सार नको काही सांगू फिरतीत राजा तुझ्या नाही काही खोड तुझ्या हाती मिरची भी लागती या गोड माझ्या संग बळा तुझा कसे अगं राणी माझ्या मळ्यामध्ये घुसशील काय डिपांगडी पांगडीची पांगडी पांग हिडी पांगडीची पांगडी पा 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 रसिको, आजचं हे माझं पहिलं पुष्प तुम्हाला आवडलंच असेल. फार कठीण प्रसंगातून आपण आजकाल चाललेलो आहोत. मन व्यथित झालेलं आहे. मनात नसते विचार येत आहेत. पण घाबरू नका, निश्चयी राहा, दृढ संकल्प करा की या संकटावर आपण जरूर मात करू. शेवटी परमेश्वर आपला पाठीराखा आहे. परमेश्वराजवळ हात जोडून ज्यावेळी आपण एक मनोभावे इच्छा प्रकट करतो, ती इच्छा परमेश्वर जरूर जरूर पूर्ण करतो. तर रसिको हो, आपली काळजी घ्या, सुरक्षित राहा, आपल्या परिवाराची काळजी घ्या आणि त्या परमेश्वराजवळ एकच मागणं मागूया, हात जोडून. आणि ते मागणं सादर करीत आहेत अभय भालेराव.
हरिणीचे पाडस व्याघ्रे धरिये मज लागी चाले तैसे देवा हरिणीचे पाडस व्याघ्रे धरिये मज लागी चाले तैसे देवा देवराया अंत तपाऊ प्राण हा सर्वथा जाऊ पाहे नको देवराया तुझ बिन ठावर दिसे त्रिभुवनी धावे हो जननी विठाबाई तुझ बिन ठावर दिसे त्रिभुवनी धावे हो जननी विठाबाई नको देवराया अंत तपाऊ प्राण हा सर्वथा जाऊ पाहे नको देवराया